नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संदीप कृषी सेवा केंद्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक अशा व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यांना DCSMH ॲपच्या माध्यमातून सहाय्यक म्हणजेच सर्व्हर म्हणून नोंदणी करायची आहे. अनेक मित्रांना विविध अडचणी येतात. कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरायची, OTP का येत नाही, पासवर्ड कसा तयार करायचा, बँकेची माहिती कशी भरायची आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कोणतीही स्टेप स्किप करू नका. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील Google प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. त्यानंतर वरच्या सर्च बॉक्समध्ये DCSMH असे टाईप करून सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरचे DCSMH हे अधिकृत ॲप दिसेल. हेच ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. ॲप पूर्णपणे इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करून ॲप सुरू करा. पहिल्यांदा ॲप ओपन केल्यावर काही परमिशन मागितल्या जातील. या परमिशन अलाउ करून पुढे जा. त्यानंतर भाषा निवडायचा पर्याय दिसेल. तुम्हाला जी भाषा सोयीची वाटेल ती भाषा निवडा. भाषा निवडल्यानंतर खाली असलेल्या नेक्स्ट बटनावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर 2 पर्याय दिसतील. पहिला बिकॉम ए सर्व्हर आणि दुसरा सिंग इन टू युअर अकाउंट. नवीन नोंदणी करायची असल्यामुळे आपण बिकॉम ए सर्व्हर हा पर्याय निवडणार आहेत. आता तुमच्यासमोर नाव आणि आडनाव भरण्याचा फॉर्म येईल. पहिल्या बॉक्समध्ये तुमचं नाव आणि दुसऱ्या बॉक्समध्ये तुमचं आडनाव अचूकपणे लिहा. ही माहिती आधार कार्डाप्रमाणेच असणं आवश्यक आहे. माहिती भरल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. आता आधार क्रमांक टाकण्याचा पर्याय येईल. येथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक टाका. आधार क्रमांक भरल्यानंतर पुन्हा नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP दिलेल्या बॉक्समध्ये टाकून खालील बटनावर क्लिक करा. OTP यशस्वीरित्या व्हेरीफाय झाल्यानंतर यानंतर मोबाईल नंबर नोंदवण्याचा पर्याय येईल. भविष्यात लॉग इन करण्यासाठी जो मोबाईल नंबर वापरणार आहात तोच नंबर येथे टाका. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर त्या नंबरवर आलेला OTP व्हेरीफाय करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे पासवर्ड तयार करणे. असा पासवर्ड तयार करा जो तुम्हाला सहज लक्षात राहील, पण इतरांना सहज ओळखता येणार नाही. पासवर्डमध्ये मोठी आणि लहान अक्षरे, अंक आणि विशेष चिन्ह वापरल्यास तो अधिक सुरक्षित राहतो. तोच पासवर्ड खाली कन्फर्म पासवर्ड मध्ये पुन्हा टाका आणि नेक्स्टवर क्लिक करा. आता ॲड्रेस भरण्याची वेळ येते. सर्वप्रथम स्टेटमध्ये महाराष्ट्र निवडा. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव यांची योग्य निवड करा. गाव निवडताना काळजी घ्या, कारण चुकीचे गाव निवडल्यास पुढे अडचणी येऊ शकतात. सर्व माहिती तपासून झाल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. आता बँक डिटेल्स भरायचे आहेत. येथे तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव, ब्रँच कोड, IFSC कोड आणि अकाउंट नंबर अचूक भरा. विशेष अकाउंट नंबर आणि IFSC कोड भरताना 2दा तपासून घ्या. चुकीची माहिती भरल्यास भविष्यातील आर्थिक व्यवहारामध्ये अडचण येऊ शकते. आता सर्व बँक तपशील व्यवस्थित भरल्यानंतर खाली दिलेल्या घोषणेजवळील चेक बॉक्सवर टिक मार्क करा आणि कंप्लीट या बटनावर क्लिक करा. काही सेकंद प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागतील, त्यामुळे इंटरनेट कनेक्शन बंद करू नका किंवा ॲप बंद करू नका. जर तुम्ही सर्व माहिती योग्य प्रकारे भरली असेल तर तुमच्या समोर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा संदेश दिसेल. याचा अर्थ तुमची सर्व्हर म्हणून नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता ओके बटनावर क्लिक करून मुख्य पानावर या. आता आपण पहिल्यांदाच लॉग इन करणार आहोत. मुख्य पानावर आल्यानंतर सिंग इन टू युअर अकाउंट हा दुसरा पर्याय निवडा. त्यानंतर सर्व्हर लॉग इन हा पर्याय सिलेक्ट करा. आता तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिलेला मोबाईल नंबर आणि तयार केलेला पासवर्ड येथे टाका. यानंतर रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करा. इंटरनेटचा वेग कमी असल्यास ॲप ओपन होण्यासाठी काही सेकंद लागू शकतात, त्यामुळे घाई करू नका. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला सुरक्षा म्हणून
MPIN किंवा फिंगरप्रिंट सेट करण्याचा पर्याय दिसेल. जर तुमच्या मोबाईलमध्ये फिंगरप्रिंट सुविधा असेल तर ते वापरू शकतात, अन्यथा MPIN हा पर्याय निवडा. MPIN तयार करण्यासाठी 4 अंकी असा पिन निवडा, जो तुम्हाला सहज लक्षात राहील पण इतरांना सहज ओळखता येणार नाही. वरच्या बॉक्समध्ये MPIN टाका आणि खाली कन्फर्म MPIN मध्ये तोच पिन पुन्हा टाका. त्यानंतर सेट MPIN वर क्लिक करा. MPIN सेट झाल्यानंतर तुमच्यासमोर एक सूचना किंवा अटींचा पॉपअप येऊ शकतो. त्या सूचना काळजीपूर्वक वाचा. चेक बॉक्सवर टिक मार्क करा आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करा. अभिनंदन, आता तुमचे DCSMH ॲपमध्ये सर्व्हर म्हणून रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या लॉग इन देखील केले आहे. मित्रांनो, आता पुढील कामकाजाबाबत काही महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवा. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर लगेच सर्व्हरचे काम सुरू होईलच असे नाही. संबंधित तहसील कार्यालय किंवा कृषी विभागाकडून तुम्हाला आवश्यक त्या सूचना, प्रशिक्षण किंवा कामाचे वाटप केले जाईल. त्यामुळे अधिकृत सूचना येईपर्यंत स्वयं ठेवा. तसेच तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पासवर्ड सुरक्षित ठेवा. ही माहिती कोणालाही देऊ नका. OTP देखील कोणासोबत शेअर करू नका, कारण ही तुमच्या खात्याची सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. जर रजिस्ट्रेशन करताना OTP येत नसेल, सर्व्हर एरर येत असेल किंवा कोणत्याही तांत्रिक अडथळा येत असेल तर काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा. अनेक वेळा सर्व्हर जास्त लोड असल्यामुळे अशा समस्या तात्पुरत्या निर्माण होतात. रजिस्ट्रेशन करताना आधार क्रमांक, बँक खाते, IFSC कोड आणि मोबाईल नंबर ही माहिती नेहमी दोनदा तपासून सबमिट करा. एक छोटीशी चूक ही पुढे मोठी अडचण निर्माण करू शकते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण DCSMH ॲप डाउनलोड करण्यापासून ते सर्व्हर म्हणून संपूर्ण रजिस्ट्रेशन, लॉग इन प्रक्रिया, MPIN तयार करणे आणि महत्त्वाच्या सूचना या सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेतल्या. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना कोणतीही अडचण येणार नाही. तरी देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही स्टेपमध्ये तुम्हाला काही समस्या असतील तर ती कॉमेंटमध्ये नक्की लिहा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे कृषी योजना, सरकारी अपडेट्स, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, नवीन GR, अनुदान योजना आणि शेती संबंधी महत्त्वाची माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी संदीप कृषी सेवा केंद्र या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सुरू करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.